नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवस पुण्यात भाजपच्या अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. विधानसभेचा रोड मॅप ठरवला जाणार. भाजपच्या अधिवेशनाआधी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये महत्त्वाची चर्चा. शहा फडणवीसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असल्याची शक्यता. भाजपच्या संमेलनात 160 ते 170 जागा मागण्यावर अंतिम चर्चा होणार. अधिक जागा लढवल्या तर आपली संख्या वाढेल. भाजप नेते अमित शहांपुढे आपलं मत ठेवणार असल्याची माहिती. महायुतीत जागा वाटपात 100 जागांबाबत शिंदे ठाम. 60च्या आसपास जागा अजित पवार यांनी लढवाव्यात. शिवसेना नेते दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महायुतीची दिल्लीत बैठक होणार. पुढील आठवड्यात शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक होणार. पुढील आठवड्यात शिंदे फडणवीस दादा दिल्लीला जाणार. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची 23 जुलैला सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार. 2 वेगवेगळ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी. उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार. अधिवेशनापूर्वी आज सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक. सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी सहभागी होणार. तृणमूल काँग्रेस बैठकीत सहभागी होणार नाही, सूत्रांची माहिती. उद्या अजित पवार फडणवीसांचा वाढदिवस. मंत्रालय परिसरात बॅनरबाजी. मंत्रालय आणि विधानभवन परिसरात दोन्ही नेत्यांचे बॅनर. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुण्यात कार्यकर्ता मेळावा. पिंपरीतील शरद पवारांच्या मेळाव्यानंतर आज दुपारी 2 वाजता मेळाव्याचं आयोजन. भाजपला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर. पटोले, वडेट्टीवार, थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदमांसह 15 प्रवक्त्यांचा समावेश. मुंबईत आज सरकारच्या विरोधात काँग्रेसचा असूड मोर्चा. सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीवर जरांगे ठाम. सगळे सोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची ही मागणी. धर्मवीर 2 चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज नंतर राजकारण रंगण्याची शक्यता. कुणाशी तरी आघाडी करून विकला तो भगवा रंग. चित्रपटाच्या ट्रेलरमधील डायलॉगवरून ठाकरे गटाला टोला मारल्याची चर्चा. मलाही एक चित्रपट काढायचा आहे, मात्र मी चित्रपट काढला तर अनेकांचे मुखवटे फाटले जातील. फडणवीसांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. पुण्यातील आंबेगाव शिरूर विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडा. ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांची शरद पवारांकडे मागणी. विठुरायाची 26 जुलैला करण्यात येणार प्रक्षाळ पूजा. विठुरायाला गरम पाणी आणि दह्यादुधानं स्नान घालून रुद्राभिषेक केला जाणार. 24 तास दर्शन बंद होणार. तसेच देवाचे राजोपचार आणि नित्योपचार पूर्ववत सुरू होणार. अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा. अक्कलकोट नगरीत स्वामींचा गजर. गुरुपौर्णिमेनिमित्त बुलढाण्याच्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल. संतनगरी शेगावात भक्तिमय वातावरण. मुंबईत आज मुंबईचा राजा मंडळाचा पाद्यपूजन सोहळा. संध्याकाळी 5:30 वाजता लालबाग गणेश गल्ली येथे कार्यक्रमाचं आयोजन. इलेक्टोरल बॉन्डच्या व्यवहारांची एसआयटीकडून चौकशी करावी. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. यासह अन्य याचिकांवर सोमवारी सुनावणी होणार. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. गणेशोत्सवानिमित्त कोकण मार्गावर 202 रेल्वेगाड्या. रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण आजपासून सुरू होणार. गेल्या 2 दिवसांपासून विदर्भ कोकणात मुसळधार पाऊस. दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यालाही पावसानं झोडपलं. उर्वरित राज्यात मात्र हलका पाऊस. नागपुरातील नाग नदीचं पाणी ओसरलं. पिपळा फाटा परिसरातील पूरस्थिती काहीशी नियंत्रणात. नागपुरात आजही पावसाचा अंदाज. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच. इराई, वर्धा आणि वैनगंगा नदीला पूर. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गडचिरोलीतील मेडीगट्टा लक्ष्मी धरणातून 4.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग. गोदावरी नियंत्रणात तर इंद्रावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा. ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नागपूरमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यातील हजरत फॉल धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू. इरई धरणाचे 7 दरवाजे 1 मीटरनं उघडले. इरई नदीकाठच्या गावांसह रहमतनगर परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. सांगलीत मुसळधार पाऊस. कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ. फोटो काढण्यासाठी कृष्णाकाठी तरुणांची गर्दी. कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. अलमट्टी धरणातून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. विसर्ग वाढवल्यानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला काहीसा दिलासा. सांगलीतील शिराळा आणि वाळवा तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली. वारणा नदीनं काही ठिकाणी पात्र सोडलं. नागपुरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मेडिकल दुकानाचं नुकसान. नागपुरात मुसळधार पावसामुळे बेसा रोड परिसरात पाणी साचलं होतं. कुर्ल्यातल्या उनवाला कंपाऊंडमध्ये जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला. कुठलीही जीवितहानी झाली नाही. इमारत रिकामी करण्यात आली. अमरावतीच्या शिरपूरमध्ये स्मशानभूमीला शेड नसल्यानं गैरसोय. कचरा व्यवस्थापनाच्या शेडमध्ये अंत्यसंस्काराची वेळ. ग्रामपंचायतीनं लक्ष देण्याची गावकऱ्यांची मागणी. पुणे स्थानकाची क्षमता वाढवणार. स्थानकाचा विकास टप्प्याटप्प्यानं केला जाणार. तर प्रवाशांना अद्ययावत सेवा आणि सुविधा देण्यात येतील. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. शिवाजी विद्यापीठाचा लोगो वापरत बनावट प्रमाणपत्रांचं वाटप. 2 फिर्यादी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल. शिर्डीत गुरुपौर्णिमेचा उत्साह. शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल. शिर्डी नगरी साईनामाच्या जयघोषानं दुमदुमली. साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार. नांदेडमध्ये पूर्ण वेतनाच्या मागणीसाठी शिक्षकांचं आंदोलन. मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा. परभणीच्या जिंतूरमध्ये खड्ड्यांसाठी तरुणांचं भीक मागो आंदोलन. खड्डे असलेल्या ठिकाणी झाडं लावत तरुणांचा अनोखा उपक्रम.